आपल्या नाशिकमध्ये काल या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे आमच्या नाशिककरांसाठी देखील। परंतु या ठिकाणी ज्यावेळेस पुतळ्याचं अनावरण होत असताना परंतु जे काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे ते काम आहे शिक्षण। त्या शिक्षणाचं जे काम महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी संपूर्ण महाराष्ट्रभर जे केलं ते काम अतिशय तो विचार जर आपण घेतला, परंतु त्या विचारावरती काम करत असताना आपलं महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ते त्या विचारावर कुठल्या प्रकारचं काम होताना आपल्याला दिसत नाही। कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आपण पुतळ्याचा बसत राहिलो, परंतु जे खाजगीकरण या शिक्षणाचं होत आहे ते अतिशय निंदनीय आहे। आज आपण या ठिकाणी खाजगी शाळांमध्ये जर गेलात तर 50-50 हजार रुपये, 1-1 लाख रुपये नर्सरीमध्ये घ्यावे लागतात। अशा प्रकारची जी व्यवस्था या ठिकाणी सरकारची सुरू आहे ती तिच्यावरती जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पुतळे ज्या होत आहेत ते निश्चित एक संस्कृतीचा भाग आहे, त्याच्यासाठी आम्ही आपलं सर्व सरकारचं अभिनंदन करतो। परंतु जो महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा जो विचार आहे तो विचार पसरवण्यासाठी जो शिक्षणाचं योगदान आहे त्या शिक्षणासाठी काम करणं आवश्यक आहे। ज्या प्रकारे सरकारी शाळांचं बंद पडत आहे, खाजगीकरण होत आहे, त्यामुळे अनेक मुले हे वंचित होत आहे शिक्षणापासून, त्याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी जर झालं तर निश्चितपणे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर पसरल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती, जय